थोडं हिला फसवतो मी आणि कार्यक्रम चालू असताना मध्ये मध्ये काय लिहिलं आहे ना तेच सादर करतो. ते माझ्या तोंडात बसलेलं नाही आहे, अगदी ताजं आहे. स्वर ऐकून कुणाचाही उरात येतं चैतन्य. स्वर ऐकून कुणाचाही उरात येतं चैतन्य. ऊर्जा मिळत जाते आणि भरात येतं चैतन्य. गळा नव्हता तरीसुद्धा ऐकू आले शब्द. हा तुमचा सगळ्यांचा अनुभव असेल. गळा नव्हता तरीसुद्धा ऐकू आले शब्द आणि याहून दिव्य असतं का हो अक्षरांचं प्रारब्ध. 11 माणसं 17 विचार, 11 माणसं 17 विचार त्यांचं पटत नाही आणि 11 नाही एक करतो असा भेटत नाही चैतन्य. असा एक भेटला त्याच्या कृतीत केवढं चैतन्य. असा एक भेटला त्याच्या कृतीत केवढं चैतन्य आणि दुसरा कसलाच ध्यास नाही असाच भाव अनन्य. शिकले तेवढे टिकले म्हणून 11 होऊ शकले. शिकले तेवढे टिकले म्हणून 11 होऊ शकले आणि चैतन्याचा धबधबाच हा सगळे न्हावू शकले. चैतन्याचा धबधबाच हा सगळे न्हावू शकले. शकले झाली नाहीत म्हणून सगळे एकसंध. शकले झाली नाहीत म्हणून सगळे एकसंध आणि 11 पालकांमध्ये नाही कुणीच जरासंध आणि 11 पालकांमध्ये नाही कुणीच जरासंध. महाराज, आता महाराजांचा संदर्भ झाला एका गाण्यात. महाराज त्यांनाच म्हणतात ज्यांनी माळेत ओवले मावळे. महाराज त्यांनाच म्हणतात ज्यांनी माळेत ओवले मावळे आणि चैतन्याच्या स्वरानेही माळेत ओवले कोवळे आणि चैतन्याच्या स्वरानेही माळेत ओवले कोवळे. वास्तुशांतीत तेव्हाच जेव्हा बांधून होतं घर. वास्तुशांतीत तेव्हाच जेव्हा बांधून होतं घर आणि मंचशांतीच करतोय आज चैतन्याचा स्वर. मंचशांतीच करतोय आज चैतन्याचा स्वर. धन्यवाद.